नमस्कार, मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 9 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद. राहुल नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार. उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेमधून शिवसेनेच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीचे पुरावे मांडण्याची शक्यता. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या 2013 साली झालेल्या निवडीचे दाखले देण्याची शक्यता. उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परवांसह वकिलांची रात्री उशिरा ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक. आजच्या महापत्रकार परिषदेबाबत चर्चा झाल्याची माहिती. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या विरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव. निकालाविरोधात याचिका. याचिकेमध्ये कोर्टाचे निर्देश न जुमानल्याचाही उल्लेख. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही? शिंदेच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात याचिका. खरी शिवसेना आमची, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजपासून 4 दिवस दाओस दौरा. दाओस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वित्झर्लंडमध्ये ठिकठिकाणी भारतीयांकडून स्वागत होणार. स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झालेल्या एनआरआय यांच्याकडून शिंदेंच्या स्वागताचे संदेश जारी. मला आदित्य ठाकरेंवर बोलायची आवश्यकता नाही. उद्योग विभाग आणि आमचं 10 जणांचं शिष्टमंडळ दावोसला जात आहे. त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही. मुख्यमंत्री शिंदेंची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका. मुख्यमंत्री शिंदेच्या दावोस दौऱ्यासाठी 70 जणांचं शिष्टमंडळ. तब्बल 34 कोटींचा खर्च केला जातोय. ही जनतेच्या पैशाची खुलेआम लूट. शिंदेच्या दावोस दौऱ्यावरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका.